जे ओबीसी आहेत, ज्या 18 पगड जातीच्या या आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं कलम कसाही चालवलेली आहे। आमचं आरक्षण संपवलेलं आहे आणि आमच्या दायऱ्यामध्ये राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आणून सोडलेला आहे। त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकू शकत नाही आणि हे अन्याय करणारी गोष्ट आहे। मग आम्ही 50-60% आहोत। आम्ही जर निवडणुकीची भाषा तुम्हाला कळत असेल, तुम्हाला झुंडीची भाषा कळत असेल, तुम्हाला बेकायदा मागणी करणाऱ्याची मागणी तुम्ही मान्य करणार असाल, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य करणार असाल, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, आयोगांचा निर्णय अमान्य करणार असाल, तर आम्हाला आमच्या हक्क अधिकारासाठी बाबासाहेबांनी जो आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय तो अधिकार वापरावा लागेल। आम्हाला मोर्चा काढावा लागेल, आम्हाला मेळावे घ्यावे लागतील आणि आमच्या हक्क अधिकाराची प्रबोधनाची भाषा बोलावी लागेल। बाबासाहेबांचे कोण नेते येवत नाही येवत, मुळात आम्हाला मंडल आयोग लागू करण्यामध्ये रामविलास पासवान, लालू प्रसाद यादवांपासून, बाळासाहेब आंबेडकरांपासून, अरुण कांबळेपासून ते या महाराष्ट्रामधले दिबा पाटील, आमचे ढाकरे साहेब, अजून शेंडगे साहेब, अजून जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, शब्बीरभाई अन्सारी, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, ह्या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या 18 स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब पर्क्युलेशनच्या बाबतीमध्ये, बायपर्केशनच्या बाबतीमध्ये ओबीसीचा आवाज, हुंकार बनवणारी ही माणसं आहे। त्यामुळे या माणसांना फॉलो करणारी जनता, ओबीसी विजयंती जनता कधीही मागे थांबणार नाही। आम्ही रस्त्यावर उतरू आणि ज्यांना झुंडीची भाषा कळते, ज्यांना मतपेटीची भाषा कळते, ती लढाई इथून पुढच्या कालावधीमध्ये लढली जाईल। ज्या लोकांना आजही पालामध्ये राहावं लागतं, ज्या आमच्या SC ST बांधवांना इथल्या व्यवस्थेनं हजारो वर्ष अमानुष वागणूक दिली, अमानवीयतेची वागणूक दिली, ज्या लोकांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली आणि याच्याही पलीकडे ओबीसीच्या बाबतीमध्ये आमच्या कारुणारू मधला, बलू तालुक्यामधला एखाद्या माणसाचं तोंड सुद्धा पाहू नये। आता मी ते बोलून दाखवणार नाही, तर त्या लोकांचं तोंड पाहू नये। नाभिक आला त्याचं तोंड पाहू नये, तेली आला त्याचं तोंड पाहू नये, गावातला अजून कोण आला त्याचं तोंड पाहू नये, मातंग समाजाचा माणूस आला त्याचं तोंड पाहू नये, बेरड समाजाचा माणूस आला त्याचं तोंड पाहू नये। म्हणजे त्या समाजामध्ये जन्माला आला, अरे जन्माने इथं मागासले पण आले ना, कोण गरीब झाला, श्रीमंत झाला म्हणून तुम्हाला आरक्षण द्यायचं का? कर्तृत्वाने गरिबी श्रीमंती येऊ शकते, पण जन्मानं आम्हाला सामाजिक दुजाभाव मिळाला या व्यवस्थेमध्ये, त्या लोकांना प्रमोशन मिळण्यासाठी, त्या लोकांना नागरिक म्हणून जगवण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन पॉलिसी दिली। पण त्या रिझर्वेशनच्या दायऱ्यामध्ये ज्या लोकांनी आमच्यावर अन्याय केला त्याच लोकांना जर आतमध्ये सोडलं जात असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत।